काँग्रेस जनता पार्टीनंतर नवा सोशल मीडिया ट्रेंड समोर येतोय। इंस्टाग्रामवर रिझर्वेशन हटाव आंदोलन हा ट्रेंड व्हायरल होतोय। आरक्षणाच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगते। काँग्रेस जनता पार्टीनंतर आता सोशल मीडियावर रिझर्वेशन हटाव हे ट्रेंड होणारा असा एक ट्रेंड आहे। इंस्टाग्रामवर या नावानं विविध पोस्ट आणि मोहिमा व्हायरल होत असून आरक्षण व्यवस्थेबाबत नव्यानं चर्चा रंगली। सोशल मीडियावरील या ट्रेंडमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही याची चर्चा सुरू झाली। शेखर पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शेखर, काय आहे हा ट्रेंड, कोण आहे या ट्रेंडच्या मागे, आणि केवळ अभिजित दिपके जे सीजेपीचे प्रमुख आहेत, मागासवर्गीय समाजातून येतात, त्यांना या विषयावरती खेचून आणून चर्चा वेगळ्या दिशेने नेण्याचा हे एक वेगळं राजकारण चाललंय, ऑनलाईन राजकारण? प्रसल सर, हे सगळं अकाउंट जे आहे ते आता पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। जशा पद्धतीनं सीजेपी इंस्टाग्रामवरती त्याने एंट्री केली, तसंच आता रिझर्वेशन हटाव अशा पद्धतीची मोहीम इंस्टाग्रामवरती सुरू झालेली आहे। ज्या पद्धतीनं सीजेपीला देखील मिलियन्स मध्ये फॉलोअर्स वाढले होते, तसेच आता या अकाउंटला सुद्धा एका वाढायला सुरुवात झालेली आहे। एका तरुणानं ते अकाउंट जे आहे ते सुरू केलेलं आहे। सध्या या संदर्भातली माहिती अद्याप सविस्तर आली नसली तरी आपल्याला जर बघितलं तर या सगळ्या गोष्टींची देखील विचार करायला पाहिजे, ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारला। कारण सीजेपीनं जे आंदोलन घेतलं होतं ते नीट मधल्या हे सगळ्या पेपर फुटीच्या संदर्भात या सगळ्याला जबाबदार धरून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला। मात्र आता जे आंदोलन आहे ते आरक्षण हटाव आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अर्थातच अभिजित दिपके त्या समाजातून येतात म्हणून त्या संदर्भातला आता हे विरोधात जाऊन हे आंदोलन सुरू केले का, हा देखील प्रश्न काही जण उपस्थित करताना दिसतात। मात्र दुसरीकडे काही जण असं देखील सांगतात की आम्ही चांगले हुशार असणारी मुलं देखील कमी हुशार असणाऱ्या मुलांच्या त्या ठिकाणी रिझर्वेशनचा एक अट येते आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोकरी देखील गमावावी लागते। हे सगळे कांगोरे आता या सोशल मीडियावरती अनेक तरुण मांडायला लागलेले आहेत आणि अर्थातच गेल्या अनेक वर्षांपासून हा आरक्षणाचा मुद्दा तर आपण सगळ्यांनी कव्हर केलेलाच आहे। जरांगे पाटलांपासून हा मुद्दा देखील गेल्या काही वर्षात देखील गाजला होता। मात्र आता इंस्टाग्रामवरचा ट्रेंड आता समोर आलेला आहे आणि या ट्रेंडमुळे कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये हे सगळं आंदोलन पुढे अधिक बळकट त्या ठिकाणी होणार आहे, काय काय आघाडी। शेखर, आपण बघूयात की हा नुसता एक ट्रेंड राहतो की खरंच जमिनीवर सुद्धा काही करणार आहेत हे जे कोण लोक आहेत ते। धन्यवाद।